वेलकम टू सीसॉ किचन। तर आज मी टिफिनसाठी बनवणार आहे शेपूची भाजी आणि चपाती। तर सर्वात अगोदर किचनमध्ये आलेली आहे। किचन ओटा थोडासा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता निवडून ठेवलेली शेपू मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर शेपू धुताना किंवा कोणत्याही पालेभाज्या धुताना खोल भांड्यामध्ये जर धुतल्या तर व्यवस्थित धुतल्या जातात, कारण त्याला जी माती असते ती तळाला बसते आणि अशा प्रकारे पालेभाजी धुतल्यावर स्वच्छ धुतल्या जाते। तर इथे मी शेपू स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता एका चाळणीमध्ये मी निथळत ठेवणार आहे। तोपर्यंत एका बाजूला मी चहा ठेवलेला आहे, कारण सकाळी घाई खूप असते, पटापट कामे आवरावी लागतात। तर बघू शकता चहा ठेवलेला आहे। तोपर्यंत आता कणिक मळून घेते चहा उकळेपर्यंत, कारण एका पाठोपाठ एक कामं केली तरच होतात पटापट आणि सकाळचा टाईम कसा जातो तेही कळत नाही। तर आता कणिक मळून घेणार आहे। कणिक मळून झालेली आहे। आता चहा गाळून घेते। चहा गाळून मिस्टरांना देऊन झाल्यावर पुढच्या कामाला सुरुवात केलेली आहे। मसूरची डाळ एका बाजूला ठेवलेली आहे मी, कारण शेपूमध्ये मसूरची डाळ घालणार आहे। मुगाची डाळ घालते मी बऱ्याच वेळा, पण आज मसूरची घालणार आहे। तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता तोपर्यंत शेपू कट करून घेणार आहे। तर अशी एकामागे एक कामे केल्यामुळे वेळेचीही बचत होते आणि कामेही लवकर आटपतात। तर तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे, लसूण घातलेला आहे फोडणीमध्ये। आता थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि बारीक कट केलेला शेपू घातलेला आहे। शेपू थोडासा मिक्स करून त्यामध्ये मसूरची डाळ घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पालेभाज्या लोखंडाच्या कढईमध्ये केल्यामुळे अजूनच छान चव येते। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता चपातीसाठी तवा गॅसवरती ठेवलेला आहे। थोडंसं तेल लावून कणिक मळून घेते आणि आता चपात्या बनवायला घेऊयात। चपाती बनवतच अधूनमधून भाजीलाही चेक करायचं आहे। अशा प्रकारे जर घडीची चपाती केली तर टिफिनमध्येही खूप सॉफ्ट राहते। भाजी शिजतच आलेली आहे। भाजी आता शिजलेली आहे। गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे। तुम्हाला जर डेली कुकिंगचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा। तर अशा प्रकारे पूर्ण चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता लगेच ओटा क्लीन करून घेते।
कारण मुलींनाही स्कूलमध्ये मला सोडवायला जायचं आहे. तर पटापट टिफिन वगैरे भरून बाकीची तयारी पटकन करून घेते. गॅसचा ओटा गॅस गरम असल्यामुळे व्यवस्थित क्लीन करता येत नाही, तर आता थोडासा वरवर क्लीन करून नंतर आल्यावर व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर आता टिफिन वगैरे भरून झालेला आहे आणि आता वॉटर बॉटल भरून घेणार आहे. टिफिन थोडा वेळ थंड करण्यासाठी ओपनच ठेवणार आहे. मुलींना स्कूलमध्ये सोडवलं आणि येताना भाजी घेऊन आलेली आहे. तर गवार आहे, फ्लावर, कोबी, बटाटा, मेथी, कोथिंबीर आणि फ्रूट्स आणलेले आहेत. तर ते एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे. नंतर कामं आवरल्यानंतर निवडणार आहे. त्यानंतर किचन पूर्ण म्हणजे गॅस थंड झालेला होता, तर एकदा गॅस व्यवस्थित क्लीन करून घेतला, ओटा पण क्लीन केला आणि नंतर माझ्यासाठी ब्लॅक टी ठेवलेला आहे. ब्लॅक टी उकळेपर्यंत पोळपाट लाटून बेसिन सर्व घासून घेणार आहे. तर बेसिन वगैरे स्वच्छ करून एकदा किचन ओट्याचं काम झालं की बाकीची घरातली कामं करायला मोकळे. तर ब्लॅक टीमध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे आणि किचन ओटाही बघू शकता क्लीन झालेला आहे. पालेभाज्या सुकल्यानंतर निवडायला अवघड जातात, तर पालेभाज्या निवडून ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सकाळचं कुकिंग झालेलं आहे आणि थोडीशी एक्स्ट्राची कामे. तर आजचा कुकिंग ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.